पत्रकार दिन के मौके पर टिटवाला के गोयली गांव में एक समारोह का आयोजन किया गया था। बाल शास्त्री जाम्बेकर पत्रकार संघ की ओर से कुछ पत्रकार एवं समाज सेवकों को समाज रत्न पुरस्कार देकर नवाजा गया। इस अवसर पर एक दिनदर्शिका का विमोचन भी किया गया। इस समारोह में श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांति गिरी जी महाराज के अलावा आमदार पांडुरंग बरोरा, IBN लोकमत टीवी न्यूज चैनल के पत्रकार रणधीर कामले, मी मराठी चैनल के पत्रकार तुलसीराम भोईटे आदि को पुरस्कार से नवाजा गया। खेल जगत से श्रद्धा भूले को पुरस्कार दिया गया। पद्मश्री पुरस्कार से सम्मानित कल्पना सरोज को भी बाल शास्त्री जाम्बेकर पत्रकार संघ द्वारा समाज रत्न पुरस्कार प्रदान किया गया। फिल्मी क्षेत्र से निर्माता शिवाजी कदम, वैद्यकीय जगत से डॉक्टर मोरे, गायिका गीता माली, लिज्जत पापड़ के CEO सुरेश कोते को भी अवार्ड से सम्मानित किया गया। समारोह को सफल बनाने में APMC के सभापति तथा पत्रकार संघ के अध्यक्ष रविंद्र घोड़विंदे का विशेष भूमिका रही। अन्य लोगों में उपाध्यक्ष भगवान जाधव, अशोक पाटिल, सुनील गीते, अनिल घोड़विंदे, सचिव नरेंद्र पाटिल, ट्रेजरर सुरेश सापले आदि का सहयोग रहा। सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून अनेक पत्रकार काम करतात। हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो आणि त्यांच्या पदरी मात्र सातत्याने निराशा येते। त्यांनी जर एखादी चूक केली तर तिचं कुठेतरी भांडवल होतं, पण ते कुठल्याही संकटाची तमा न करता, कुठल्याही संकटाला न घाबरता सातत्याने माझी बातमी प्रथम कशी येईल यासाठी धडपडणारा आमचा पत्रकार बंधू सातत्याने समाजापुढे एक सामाजिक रडारवर राहिलेला आहे। आणि त्याचं कौतुक कमी होतं, परंतु त्याच्या नशिबी संघर्ष सातत्याने उभा राहत असतो। समस्यांना सामोरं जाऊन एकतर बातमी आल्यानंतर त्या बातमीत 10 नावं असतील, उपस्थित असतील, त्या दोघांची नावं राहिली, त्यांना नावावरनं वेगळा संघर्ष असतो। किंवा बातमी छापून आली, त्यानंतर तिचा मुख्य जर घाबरली सत्य परिस्थिती मांडली तरी जर त्याला वेगळ्या प्रसंगाशी सामना करावा लागतो। अशा अवस्थेमध्ये काम करताना शासनाकडनं ही त्याला स्थान मिळत नाही। अनेकदा होतंय कसं की ॲक्रेडिटेशन कमिटी असते, त्या कमिटीमध्ये आम्हा पत्रकारांना स्थान दिलं जात नाही किंवा तो 20-25 वर्ष काम करतो, पण त्याला त्या ॲक्रेडिटेशन सारखं पत्र मिळत नाही किंवा कार्ड मिळत नाही। मी ते नाना पिसारांचं उदाहरण देईन की ज्यांना 30 ते 35 वर्ष टिटवाळ्यासारख्या शहरामध्ये पत्रकारिता केली, आमचे मित्र मुकुळकर साहेब असतील, हे अनेक वर्ष माणसं या भागातलं काम करतात, परंतु या सगळ्या शासकीय सेवेपासून माणसं वंचित आहेत। त्याचबरोबर आमचे देशपांडे साहेब असतील, आमचे औरंगाबाद, नगर, पुणे या भागात आलेले सगळे, सोलापूर या भागात सगळे पदाधिकारी आहेत, ही सगळी माणसं प्रामाणिकपणे काम करत आहेत, परंतु याची शासन दरबाराकडनं होणारी जी अवहेलना आहे ही आपण त्यांच्या दरबारी मांडावी किंवा या माध्यमातून आपण काही ठराव करावे आणि ते शासनाकडे न्यावेत, यासाठीचा अट्टाहास आहे।